Hello, dear students. Today we are going to see the chapter Nutrition in Plants. आज आपण न्यूट्रिशन इन प्लांट्स हा चॅप्टर बघणार आहोत. तर न्यूट्रिशन म्हणजे जे काही पोषक तत्व जे वनस्पतीला दिली जातात त्याच्याबद्दल शिकायचं आहे. एखादी बी जर आपण मातीमध्ये टाकली आणि त्याला वरून पाणी वगैरे दिलं तर काय होईल? द सीड्स विल गेट स्प्राउटेड. या बीजाचं अंकुरण होईल, त्याला कोंब येईल आणि छोटे छोटे मुळं देखील येतील आणि काही दिवसांमध्ये जमिनीच्या बाहेर हा कोंब वरती येईल. तसेच जमिनीमध्ये मुळं वाढतील. रूट्स विल स्टार्ट ग्रोईंग इनसाइड द सॉईल अँड द स्प्राउट और शूट विल ग्रो अबाव द सॉईल अँड इट विल स्टार्ट ग्रोईंग ॲज अ सॅपलिंग. एक छोटी वनस्पती किंवा रोपटं म्हणून ते उगवायला लागेल. आणि हे उगवण्यासाठी जमिनीतून आवश्यक असलेले खत पाणी घेऊन ते आपलं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉप्स असं म्हणतात. म्हणजे हे वनस्पती जे आहे स्वतःचं अन्न स्वतः बनवते. तर यामध्ये आता जे घटक त्यांनी घेतले मातीमधून त्यांना न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. सो द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड बाय अन ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज द युटिलायझेशन ऑफ द फूड बाय द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. जमिनीमधून किंवा जमिनीच्या बाहेरून जे काही पोषक तत्व ते घेते आणि घेतलेल्या पोषक तत्वांचा वापर करते, याला न्यूट्रिशन असं म्हणतात. पोषण असं म्हटलं जातं साध्या भाषेमध्ये. आणि या प्रकारे ते वनस्पती आपलं स्वतःचं पोषण स्वतः करत असतं. आता वनस्पतीच्या पोषणाचे प्रकार आपल्याला बघायचे, म्हणजे त्याला म्हणतात मोड्स ऑफ न्यूट्रिशन. कशा प्रकारे ते आपले पोषण घेते, तर याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक जो प्रकार आहे तो आपण आत्ताच बघितला की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवत असते, आणि दुसरे जे आहेत स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही असे. तर हे जे पहिला प्रकार आहे, जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवते, त्यांना ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. स्वावलंबी स्वतःचं अन्न ते स्वतः बनवतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. तर जे प्राणी वनस्पती खातात त्यांना हेट्रोट्रॉप्स असं म्हटलं जातं. ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. आता इथं जर बघितलं तर दिस प्लांट्स आर टेकिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉईल. मातीमधून ते काय करतं, तर आपले वनस्पतीच्या मुळातून पाणी आणि पोषण तत्वे खनिजे ते मुळातून घेतात आणि ते नंतर खोडामधून ते पानांमध्ये जातात. पानं मग हवेतला कार्बन डायऑक्साईड CO2 आणि सूर्यप्रकाश सनलाईट याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये असलेलं ग्रीन क्लोरोफिल हिरव्या रंगाचं जे वनस्पतीतले काही घटक असतात त्याच्या सहाय्याने ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉप्स असं म्हणतात. म्हणून द ऑर्गॅनिझम विच कॅन मेक देअर ओन फूड मटेरियल और मेक द फूड देमसेल्फ फ्रॉम सिम्पल सबस्टन्स. साधे सबस्टन्स कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाईट, क्लोरोफिल याच्या सहाय्याने जेव्हा ते फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे फोटो म्हणजे लाईट आणि सिंथेसिस म्हणजे तयार करतात, त्याला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. मग ही वनस्पती आपलं अन्न स्वतः बनवते आणि स्वतः बनवलेलं जे अन्न आहे ते वनस्पतीच्या इतर भागांना ते पोहोचवते किंवा देते. मग पानांना आपण किचन म्हणूया. त्या पानांमध्ये ते अन्न बनते आणि त्या किचनमध्ये बनलेलं जे अन्न आहे ते वनस्पतीचे फुलं, फळं, मुळं याला दिले जाते. आता दुसरं आहे तो हेट्रोट्रॉप्स. काय असतात ते? दीज ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट मेक देअर ओन फूड मटेरियल. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, कारण त्यांच्यामध्ये हिरव्या रंगाचा जो क्लोरोफिल पाहिजे तो नसतो, म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही आणि ते दुसऱ्यांवरती अन्नासाठी अवलंबून असतात. दे डिपेंड ऑन अनदर प्लांट्स, ग्रीन प्लांट्स फॉर द फूड, म्हणून त्यांना हेट्रोट्रॉप्स होतात. हेट्रो म्हणजे वेगळे आणि ट्रॉप्स म्हणजे अन्न. हे स्वतःचं अन्न स्वतः न बनवता हे वनस्पतीवरती आपल्या अन्नासाठी अवलंबून असतात, म्हणून त्यांना हेट्रोट्रॉप्स असं म्हटलं जातं. मग सर्व जे प्राणी गवत खाणारे प्राणी असतात किंवा मांस खाणारे असतात, हे सगळे हेट्रोट्रॉप्स आहे. स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही, म्हणून त्यांना मुख्यतः हेट्रोट्रॉप्स असं म्हटलं जातं, कारण ते इतरांवरती आपल्या अन्नासाठी अवलंबून असतात. हेट्रोट्रॉप्स. आणि वनस्पती ज्या असतात त्या ऑटोट्रॉप्स, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉप्स. आणि गाई, म्हशी, शेळी, ऑल द गोट, cows, buffalo, sheep, these are called as the heterotropic animals because they cannot prepare their own food material and they depend on the green grass for the food material.
they depend on others for the food material, so called as heterotrophs. So you can see here how photosynthesis takes place. Now what is photosynthesis? We have seen that the plants take the water and minerals from the roots, and then it is passed through the stem. Through the stem it goes to the leaves, and in the leaves, with the help of carbon dioxide, sunlight and chlorophyll, the plants prepare their own food material. म्हणजे मातीमधून घेतलेलं पाणी, खनिजे, पानांमध्ये असलेले हिरव्या रंगाचे जे काही द्रव आहे, क्लोरोफिल, तसेच उष्णता म्हणजे सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड हवेतला, याच्या सहाय्याने ते आपलं अन्न बनवतात. आणि काय बाहेर टाकतात? तर ऑक्सिजन बाहेर टाकतात. सो द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट मेक देअर ओन फूड मटेरियल लाईक ग्लुकोज फ्रॉम कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर बाय युजिंग सनलाईट किंवा सन एनर्जी इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. म्हणजे क्लोरोफिल हा पानांमध्ये असलेला हिरवा रंग इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. आता पानांमध्ये काय होतं बघा, वनस्पती आपल्या पानांमधून कार्बन डायऑक्साईड घेत असते. त्याला बारीक 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 छिद्र असतात. या छिद्रांमधून ते कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेत असतात. आता ज्या छिद्रांमधून ते कार्बन डायऑक्साईड घेतात किंवा ऑक्सिजन सोडतात, अशा प्रकारच्या छिद्रांना स्टोमॅटा असं म्हटलं जातं. तर आता आपण बघूया स्टोमॅटोची रचना कशी आहे आणि हा स्टोमॅटो कसा काम करतो. तर इथं आपलं बघायला मिळेल की अशा प्रकारचे स्टोमॅटा असतात, म्हणजे छिद्र असतात. त्याला छोटे छोटे खिडक्यासारखे असतात, ज्यामधून आतमध्ये कार्बन डायऑक्साईड जातो आणि ऑक्सिजन हा बाहेर येत असतो. आता आपण बघूया कशा प्रकारे ते काम करतं, कशा प्रकारे खिडकी उघडते आणि बंद होते. तर आपल्याला पुढच्या चित्रात दिसेल हा स्टोमॅटा आहे. हिरव्या रंगाचे जे स्पॉट असतात त्याला क्लोरोफिल म्हणतात. सरफेस ऑफ द लीफ म्हणजे पानांचा पृष्ठभाग. गार्ड सेल, गार्ड यांचा अर्थ रक्षक, रक्षक पेशी आहेत, ज्या ते छिद्र उघडणं आणि बंद करणे याच्यासाठी मदत करतात. तर आपण बघूया कशा प्रकारे ते छिद्र उघडतात आणि बंद होतात. बघा आता हे छिद्र उघडले किंवा बंद होते, तर उघडल्यानंतर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जातो आणि ऑक्सिजन त्यामधून बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे, अशा पद्धतीने ते काम करत असते. तर इथं बघूया गार्ड सेल काय करतात, तर ते उघडायला आणि बंद करायला मदत करतात. क्लोज स्टोमॅटा म्हणजे आता तो स्टोमॅटा बंद आहे, आणि जर त्या गार्ड सेलने अशी बाजूला गेले तर त्यामध्ये छिद्र निर्माण होते. त्यामधून कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे आत बाहेर येऊ शकते. अशा प्रकारे हे गार्ड सेल्स तिथे काम करतात, ज्याच्याद्वारे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आत बाहेर जाण्यासाठी ते मदत करत असतात, किंवा त्यामधून तो आतमध्ये जातो किंवा बाहेर येत असतो. अशा पद्धतीने ते गार्ड सेल्सच्या सहाय्याने स्टोमॅटा काम करत होतं. एक प्रकारची खिडकी असते, ती छिद्र असतात पानाच्या पृष्ठभागावर. कुठल्याही वनस्पतीच्या पानाच्या पृष्ठभागावर हे गार्ड सेल्स, आणि गार्ड सेल्सच्या मधोमध जे तुम्हाला दिसेल तिथं ते छिद्र असतं, ज्याद्वारे तो कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन आत बाहेर करत असतो. आता इथं बघा काय झालं आहे, तर जमिनीमधून काय घेतलं, तर त्याने ऑक्सिजन सोडला आहे, तो दिसतो आहे. कार्बन डायऑक्साईड घेताना दिसतं आहे, सनलाईट घेताना दिसतो, आणि जमिनीतून काय घेतलं, तर पाणी आणि खनिजे. बघा ही पाणी आणि खनिजे गेली आणि त्याच्यामधून आपलं अन्न बनवलं. फोटोसिंथेसिस या प्रोसेसच्याद्वारे अन्न बनवलं आणि ऑक्सिजन हवेमध्ये सोडलं. मग आपण जो ऑक्सिजन घेतो, हा ऑक्सिजन वनस्पती बाहेर टाकतात, म्हणून तो आपल्याला मिळतो. आणि आपण काय बाहेर टाकतो, तर आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. मग आपण बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेते आणि वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकत असते. म्हणून मग इथून बघा तुम्हाला दिसेल की मुळामधून ते आता पाणी वरती चाललं आहे, खनिज, पाणी आणि खनिजे वरती चालले. ते आता वनस्पतीच्या खोडामध्ये गेले, खोडामधून पानामध्ये गेले, पानांनी बाहेरून कार्बन डायऑक्साईड घेतला, सनलाईट घेतला दिसतो, सूर्यप्रकाश घेतला, त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचा द्रव असतो, आपलं अन्न बनवलं आणि ऑक्सिजन बाहेर टाकला. अशा प्रकारे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया नेहमी चालू असते, ज्यामध्ये वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः बनवते आणि बनवलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांनाही ते देत असते. इथपर्यंत कळालं. पुढचं नेक्स्ट पार्ट. नाव हिअर विल फाइंड की वनस्पतीने मुळांमधून जे पाणी घेतलं ते एका पाईपलाईनद्वारे वरती जात असतं, खोडामधून, स्टेम म्हणजे खोडामधून जातं. त्या पाईपलाईनचं नाव आहे झायलम. इथे तुम्हाला दिसेल की वनस्पतीमध्ये हिरव्या रंगाचा द्रव असतो, ज्याला क्लोरोफिल म्हणतात.
या क्लोरोफिलमुळेच वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकते. जर वनस्पतीमध्ये हा क्लोरोफिल नसला तर ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. Plants cannot prepare their own food material if they do not have the chlorophyll in them. And all those plants which have chlorophyll, green color pigment, can prepare their own food material. आता इथं फोटोसिंथेसिसची रिॲक्शन दाखवली. हवेतून काय घेतलं? कार्बन डायऑक्साईड CO2 घेतला. जमिनीमधून पाणी घेतलं, वॉटर, आणि सूर्यप्रकाश, सनलाईट, आणि वनस्पतीमध्ये असलेला हिरव्या रंगाचा द्रव म्हणजे क्लोरोफिल याच्या सहाय्याने त्यांनी काय बनवलं? आपलं अन्न बनवलं. त्याला ग्लुकोज म्हणतात किंवा कार्बोहायड्रेट असं म्हटलं जातं. सोबतच ते काय बाहेर टाकतं? तर ऑक्सिजन बाहेर टाकतं. वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकते आणि वॉटर वेपर्स किंवा पाण्याच्या वाफासुद्धा या वनस्पतीच्या छिद्रांमधून बाहेर जात असतात. ही झाली फोटोसिंथेसिसची रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर, water from the roots or soil, sunlight, chlorophyll, a green color pigment from the leaves. Glucose is prepared as a food material किंवा carbohydrate is the food material, as well as oxygen is given out and some water vapors are also given out. त्या आपल्या पानांद्वारे वॉटर वेपर्स, पाण्याच्या वाफासुद्धा बाहेर टाकत असतात, ज्याच्यामुळे पर्यावरण थंड राहते किंवा पर्यावरणामध्ये बाष्प तयार होऊन त्याचे मग पुढे ढग बनतात, ढगापासून पाऊस पडतो. हा त्याचा पुढचा पार्ट आहे. तर इथे तुम्हाला दिसेल की फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कशी घडते पानांमध्ये. साधारणतः वनस्पती आपलं अन्न, स्वतःचं अन्न ते स्वतः कशी बनवतात. तर इथे त्याने बघितलेले आपण की सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने विथ द हेल्प ऑफ सनलाईट दे हॅव प्रिपेअर्ड दॅट फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज ऑर कार्बोहायड्रेट्स किंवा कधी कधी त्यांना स्टार्च असंही म्हटलं जातं. सोबतच काय बाहेर टाकलं? ऑक्सिजन O2 ॲज वेल ॲज वॉटर वेपर्स इज ऑल्सो गिवन आउट. त्याच्यामधून काय टाकलं जातं बाहेर? तर पाण्याचे बाष्प हे सुद्धा बाहेर पडते. म्हणजे जेवढं पाणी जमिनीमधून वनस्पती घेते त्यापैकी साधारणतः 70% पाणी हे ते हवेमध्ये परत सोडत असतात. ट्रान्सपिरेशन ज्याला म्हणतात हे आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. सो द प्रोसेस ऑफ गिविंग आउट ऑफ द वॉटर वेपर्स बाय द प्लांट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपिरेशन. सपोज विल सी सम ऑफ द प्लांट्स विच डू नॉट हॅव ग्रीन कलर. काही वनस्पती असतात की त्यांचे पानं लाल, थोडेसे जांभळे किंवा पिवळे अशा वेगवेगळ्या रंगांचे असतात. मग अशा रंगांच्या वनस्पती आपलं अन्न, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात का? तर ते बनवतात. त्यांच्यामध्ये सुद्धा क्लोरोफिल असतं. पण क्लोरोफिलच्या व्यतिरिक्त इतर काही घटक द्रव असल्यामुळे त्याच्या पानांना वेगवेगळे लाल, जांभळा किंवा पिवळा अशा प्रकारचे रंग येतात. परंतु या वनस्पतीसुद्धा स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात किंवा बनवतात. पण त्याच्यामध्ये इतर घटक असल्यामुळे त्याच्या पानांना वेगवेगळे रंग येतात. आपल्याला इथे दिसेल की रंगीबेरंगी अशा वनस्पती तुम्ही बघितलं असेल की ज्यामध्ये पानं हिरवी नाहीत तर ते लाल आहेत, थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे जांभळट रंगाचे आहेत किंवा काही पिवळे पानंही असतात. मग अशा प्रकारचे वनस्पती असतात की त्याच्या पानांना वेगवेगळे रंग असतात पण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतो. पुढे कॅक्टस म्हणजे साबराचे जे झाड असतं याचं मुळात जे दिसतं ते त्याचं पान नाही तर त्याचं ते खोड आहे. तर काही वनस्पतींना ज्यांना पानं नाही आहेत म्हणजे साबरं आहेत, ही साबरांना पानं नसतात, पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं. मग त्याचं फोटोसिंथेसिसचं काम, अन्न बनवण्याचं काम कुठं चालतं? तर या खोडामध्ये चालतं. तर हे जे तुम्हाला हिरव्या रंगाचं पानासारखं दिसतंय ते पान नसून खोड आहे. खोडालाच हिरवा रंग आहे आणि खोडच आपलं अन्न बनवण्याचं फोटोसिंथेसिसचं काम करत असतं. मग जे साबरं आहेत याचे जे काटे आहेत, ॲक्च्युली काटे म्हणजे त्याचे पान असतात संरक्षणासाठी किंवा आपल्या पानांमधून ज्या पाणी बाहेर पडू नये, ट्रान्सपिरेशन होऊ नये. कारण हे झिरोफाईट्स असतात म्हणजे डेझर्टमध्ये वाळवंटात उगवतात. म्हणून ते कमी पाण्यात उगवल्यामुळे त्याला पाणी बाहेर टाकायचं नाही म्हणून ते त्याचे जे खोड असतं तेच पानांचा आकार घेतं आणि त्यामधूनच त्याचं फोटोसिंथेसिसचं सर्व कार्य चालत असतं. मग याच्यामध्ये फोटोसिंथेसिस कुठं घडतं? तर याचे जे काही पानाच्या आकाराचं खोड आहे तिथे घडतं. द फोटोसिंथेसिस इन कॅक्टस टेक्स प्लेस इन द स्टेम ॲज द स्टेम इज ग्रीन कलर अँड द लीव्स आर रिड्यूस टू थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काटे, काट्यांच्या स्वरूपात त्याची पानं असतात. अशा प्रकारे यांच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस घडतं. जरी खरे पानं नसतील तरी खोड
बऱ्याचशा वनस्पतीमध्ये खोडाचा रंग सुद्धा किंवा फांद्यांचा रंग म्हणू आपण हा हिरवा असतो. त्यामध्ये फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी चालतं. त्या पानांचा जो आकार घेतलेला भाग जो हिरव्या रंगाचा असेल त्यात क्लोरोफिल असतं. दॅट इज वाय the photosynthesis takes place in the stem or the branches, as it has green color, and the green color is nothing but the chlorophyll. So here the photosynthesis takes place in the cactus plant. Now green layer of algae, तुम्ही जर पाहिले असेल तर पाण्यावरती शेवाळ तरंगतात, त्या शेवाळालाच अल्गी असं म्हटलं जातं. तर हे शेवाळ काय करतं, याला हिरवा रंग असतो म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. मग हा हिरव्या रंगाचा द्रव उष्णता म्हणजे सूर्यापासून सूर्यप्रकाश घेऊन पाण्यामधून लागणारे काही जे काही घटक असतात ते घेऊन स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत असतं. म्हणजे हे सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः बनवतं. अल्गी आर ग्रीन कलर, दे हॅव क्लोरोफिल, दे टेक द मिनरल्स फ्रॉम द वॉटर ऑन विच इट ग्रोज and prepare its food material by the process of photosynthesis, but they do not have actual type of roots, stems, leaves. याला खऱ्या प्रकारची मुळं, फांद्या किंवा पानं वगैरे हा जो भाग असतो तो दिसत नाही किंवा तो नसतो. तर त्यांच्या जे काही धागे दोऱ्यासारखं दिसतं तीच त्यांची बॉडी असते. अँड दॅट बॉडी इज इट सेल्फ प्रिपेअरिंग द फूड मटेरियल. इट सेल्फ प्रिपेअर्स द फूड मटेरियल. ती वनस्पती तशीच त्याचे आपलं अन्न बनवते, पण त्याला मुळं, खोड, फांद्या किंवा पानांसारखा भाग नसतो. तरी ते आपलं अन्न स्वतः बनवत असतात. ते वाढत असतं. तर त्यापैकी काही फंगस हे खातही असतात, खाण्यासाठी योग्य असतात, तर काही विषारी पण असतात. थँक यू सो मच ऑल ऑफ यू.